आणि सांगली जिल्हा काँग्रेसची दुपारी 4 वाजता आता पलूसमध्ये महत्त्वाची बैठक होणार आहे। सांगलीची जागा ठाकरे गटाला मिळाल्यानं काँग्रेसच्या नेत्यांमध्ये नाराजी आहे। सांगलीतील अनेक काँग्रेस पदाधिकाऱ्यांचे राजीनामे देखील काल पाहायला मिळाले। आमदार विश्वजित कदम त्याचबरोबर विशाल पाटील यांच्यासह स्थानिक नेत्यांची आज महत्त्वाची बैठक होणार आहे आणि विशाल पाटील अपक्ष निवडणूक लढणार का असा प्रश्न देखील विचारला जातोय। दरम्यान विशाल पाटील अपक्ष लढल्यास सांगलीमध्ये तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे। आणि शंकर देवकुळे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। शंकर, दुपारी 4 वाजता सांगलीतील स्थानिक नेत्यांची महत्त्वाची बैठक होणार आहे। काय निर्णय होऊ शकतो? विशाल पाटील अपक्ष लढण्यावर ठाम आहेत का? नक्कीच सागर, आपण पाहू शकता, मी कॅमेरामॅनला सांगेन, आता आपण जिथे उभा आहोत हे विशाल पाटील यांचं एक कार्यालय आहे आणि या कार्यालयाच्या बाजूलाच काँग्रेस कमिटीचं कार्यालय आहे। विशाल पाटील यांना तिकीट नाकारल्यामुळे काँग्रेस कमिटीसमोर आपण पाहू शकता गर्दी कमी आहे। त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला पाहिलं तर विशाल पाटील यांच्या कार्यालयासमोर कार्यकर्ते गोळा होत आहेत, गर्दी होत आहेत आणि कालपासून आक्रमक झालेले कार्यकर्ते राजीनामा देण्यावर भर देत आहेत आणि विशाल पाटील यांना तिकीट दिलं पाहिजे अशी त्यांची भूमिका आहे, भावना आहे। आपल्यासोबत कार्यकर्ते आहेत, मला सांगा काय भावना आहेत तुमच्या? विशाल पाटील यांना तिकीट डावललेलं आहे। येणाऱ्या लोकसभेमध्ये सांगली जिल्ह्यामध्ये अनेक क्रांती होईल। सांगली जिल्ह्यावर काँग्रेस पक्षाने जे आम्हावर अन्याय केला आहे, आपल्यावर अन्याय केलेला आहे, याला वाचा। या सांगलीची जनता, वसंतदादांची जनता, काँग्रेसची जनता यांना धडा शिकवल्याशिवाय या पुढच्या काळात राहणार नाही आणि म्हणून या जिल्ह्याचा खासदार हा विशाल पाटीलच होणार, दुसरा कुणी होणार नाही।